तर तिकीट मिळाल्यास मी ठाकरे गटाकडून पवार गटात जाईन। ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर कन्हेरे यांनी हे वक्तव्य केलंय। किशोर कन्हेरे यांनी शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे। पवार यांनी कन्हेरेंना दिलेल्या तयारीच्या सूचना दिलेल्या आहेत। कन्हेरे वर्धा इथून पवार गटातून लढण्यास इच्छुक आहेत। तुम्ही शरद पवार यांना भेटून आलेले आहे, तुमचं नाव सध्या वर्ध्यामधनं चर्चेत आहे, काय सांगणार? नाही, मी माननीय शरद पवार साहेबांना माझी दोनदा तीनदा भेट झालेली आहे। मी इच्छासुद्धा प्रदर्शित केलेली आहे, कारण मी गेल्या 35 वर्षापासून ह्या विदर्भामध्ये ओबीसीच्या राजकारणामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहे। मी त्यांना पूर्ण त्या वर्धा मतदारसंघातील सर्व समीकरण साहेबांना समजून सांगितले, त्यांना ते पटलेसुद्धा। आणि समजा साहेबांना मी सांगितलं, साहेब माझा एकंदर 30-35 वर्षाचा कार्यकाळ बघता आपण समजा मला पक्षातर्फे तिकीट दिली तर मी हमखास ती सीट निवडून आणेल असा विश्वास त्यांना मी दिला। पक्षात शिवसेनेत आहे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात, मग राष्ट्रवादीचा उमेदवार कसं करणार ते समीकरण? नाही, शेवटी ही महाआघाडीची सीट आहे आणि समजा मी साहेबांना सांगितलं, साहेब मी तुमच्यासोबत, मी तसंही माझी सुरुवात ही जेव्हा मला पहिल्यांदा वयाच्या 27व्या वर्षी मी म्हाडाचा चेअरमन झालो होतो, सभापती झालो होतो, तेव्हा मला पवार साहेबांनीच मला सभापती केलं होतं। तुम्ही ठाकरे गटातून शरद पवार गटात प्रवेश करायला तयार आहे जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर? निश्चितच मी समजा असं झालं तर मला पवार साहेबांसोबत राहावंच लागेल। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।